घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य मिळावं म्हणून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आलाय आणि त्याचा परिणाम हॉटेल्सवर झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी हळूहळू हॉटेल्स बंद पडतात, तर MIDCतल्या उद्योगांनाही टाळं लागतंय। व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याला ब्रेक लागल्यानं आता महाराष्ट्रात हळूहळू हॉटेल्स बंद व्हायला सुरुवात झाली। पुण्यातील बादशाही हॉटेल व्यावसायिक सिलेंडर संपल्यामुळे बंद करण्यात आलंय। हॉटेल बाहेर एक नोटीस बोर्ड लावण्यात आलाय। गॅस टंचाईमुळे उपाहारगृह बंद ठेवण्यात आल्याचं पुणेकरांना सांगण्यात आलंय। सोलापुरातही छोट्या व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवलंय। चहा आणि नाश्त्याच्या हॉटेल व्यावसायिकांनी सिलेंडर नसल्यानं दुकानच उघडली नाहीत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही हॉटेल चालकांनी चुलीचा आधार घेतलाय। हॉटेल बंद करण्यापेक्षा चुलीवर स्वयंपाक करून अनेकांनी हॉटेल सुरू ठेवली आहेत, तर त्यासाठी लागणाऱ्या लाकडाची मागणी वाढली। आरा मशीन चालकांनी स्वयंपाकासाठी लाकडांची व्यवस्था करून ठेवली आहे, पण आता लाकडांचे दरही वाढले। आधी 6 रुपये किलोनं मिळणारी लाकडं आता 10 रुपये किलोवर गेली आहेत। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानालाही बसलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं लाडूचा प्रसाद बंद करण्यात आलाय, तर 2 ते 3 दिवसात सिलेंडर न मिळाल्यास खिचडीचा प्रसादही बंद करावा लागेल असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यानं उद्योग आणि रोजगारावरही परिणाम झालाय। आशिया खंडात ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील चाकण MIDCत जवळपास 3000 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, पण गॅस पुरवठा खंडित झाल्यानं 30% कंपन्यांचं काम ठप्प पडलंय। तर चाकण हे ऑटोमोबाईल हब म्हणून प्रसिद्ध आहे जगभर। इथे 3000 छोट्या मोठ्या कंपन्या काम करतात। ह्या गॅस मिळत नसल्यामुळे कंपन्यांचे प्रोडक्शनवर इम्पॅक्ट झालेला आहे। बऱ्याच कंपन्या, आणि त्यामुळे ही जी प्रोडक्शनची साखळी आहे ती हॅम्पर झालेली आहे। जे बॉटलचा वापर करून ज्यांचे प्रोडक्शन किंवा प्रोडक्शनच्या प्रोसेस आहेत, तिथे पाईपलाईन नाही आहे, अशा ठिकाणच्या ह्या कंपन्या आहेत। साधारणपणे 30% इंडस्ट्री असतात। ज्या कंपन्यांमध्ये गॅसची पाईपलाईन आहे तिथे गॅस पुरवठा सुरळीत आहे, पण जिथे सिलेंडरनं पुरवठा होणाऱ्या कंपन्या आहेत तिथे बेरोजगारीची टांगती तलवार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।